दापोली पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली। तर या निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवून विजयी झालेले टेटोली पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश शेठ यांची दापोली पंचायत समितीच्या शिवसेनेचे गटनेते आणि पक्षप्रतोद या पदावर एकमुखी निवड करण्यात आली। सर्व विजयी उमेदवारांच्या आज झालेल्या एका बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला। मागील काही काळात स्थानिक पातळीवर संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद, पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना सक्षमपणे पोहोचवणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारा चेहरा म्हणून निलेश शेठ यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली। प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती असणारे अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणूनही स्थानिक पातळीवर निलेश शेठ यांनी मांडलेल्या विचारांना पक्षात विशेष महत्त्व दिलं जातं। ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समितीच्या शिवसेना गटनेतेपदी झालेली शेठ यांची ही निवड नामदार योगेशदादा कदम यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाला अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल असा विश्वास शिवसेना पक्षीय पातळीवरून व्यक्त होतोय। तर दापोली पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी घेतलेल्या या एकमुखी निर्णयाला विश्वासाने अनुमती देऊन मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा नामदार योगेशदादा कदम यांनी खरा सन्मान केलाय अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी निलेश शेठ यांनी व्यक्त केली। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।